माघार घेणारच आहे तुम्ही. कोण तुम्ही तुम्हाला कोण म्हणलं माघार घ्या? माघार 100% होणारच नाही. अशी चर्चा आहे का भाऊ? नाही, नाही. पैसे घ्या, बाईट घ्या. वसूल बाईट घ्या, पहिली बाईट करायसाठी घ्या, बाईट घ्या माईक. जसं चालली कोण बा तुम्हाला म्हणलं माघार चर्चा. घ्या? आम्हाला असं कळलं का माघारीचा तुम्ही विषय अपक्ष नाही. फॉर्म का भरलाय, कारण की तुमचं भाऊ तुमच्यापाशी यावा, पाय पडावा किंवा काय, आणि मग तुम्ही माघार घेणार असं कळलं. पहिली गोष्ट, आम्ही शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालो, लोकांपर्यंत पोचलोय. आणि कोणी अफवा करीत असतील त्याच्या अफवांना असं मी हे करणारा माणूस नाही. पैशासाठी मी लाचार माणूस नाही. अख्खा समाज मला ओळखितोय आणि समाज माझ्या मागे येणाऱ्या काळामध्ये समाज दाखवून देईल तुम्हाला का कोण हे चोर कोण आहे, साव कोण आहे हे कळल समाजाला. कोण आहे चोर? कळल ना आता समाजाला कळल. मी समाजाच्या आणि उभा राहिलोय, लोक माझ्या माग आहेत हे दाखवून देतील तुम्हाला. मला सांगा, तुमच्यापर्यंत आलं कोण उभं राहा म्हणून गळ घालायला वादी? माझ्यापर्यंत ज्या माणसांनी मला उभं केले, मी हा पंचायत समितीचा उमेदवार नव्हतोच मुळात. मला बळच म्हणले तुम्ही उभं राहा, हे करा, आम्ही असं करू, आम्ही खर्च करू, हे करू, आणि त्याच्यामुळं मी उभा राहिलो. माझी इच्छा नसताना मला उभं केलं आणि आता माणसांमध्ये फिरलो आणि आई मिळाला शरद दादानी माझं तिकीट काटलं. काय तर म्हणले बाबा तुम्हाला उंचीवर नेऊ, पद देऊ, हे करू, आणि मग आम्ही फिरल्याचं काय? आम्हाला फिरायला लावलं, लोकांच्या पाय पाडायला लावलं. लोक आहेत ना आमच्या मागं, समाज आमच्या मागं आहे, सर्व समाजाची माणसं माझ्या मागत. ती येणाऱ्या इलेक्शनमध्ये दाखवून देतील. काय ते तुम्हाला शब्द काय शरदान दिला नाही असं कळलं? तुम्ही बळच उभं फिरत होते. कसला शब्द दिला नाही? अधिकृत तुम्हीच होते, संदीप भाऊ तुम्ही होते. कुकुडेश्वराच्या मंदिरापाशी शपथ घ्या लावली आम्हाला. आम्ही पाय पडलो कुकुडेश्वराच्या. कुकुडेश्वर देवस्थान बगल, यांना न्याय कोणला द्यायचा? ते दत्ता काय आपले गावारी होते, तर त्यांनी तुमच्या काही उमेदवारीची घोषणा केली वगैरे वगैरे. आता कुठे ते? आता आहेत, आता फोन केला का म्हणतात येऊ, आलो, चालू आहे असं. आधी तर म्हणजे माझा शब्द शरद सोनवणे काय टाळत. होतं इथं, आता काय होतं बोलायचं नाही इथं मला. मीडिया पुढं येणाऱ्या काळामध्ये समाज दाखवून देणार आहे काय होणार आहे काय नाही, कोण कोणच्या मागे, कोण काय. लोक मतदार जागे होय, मतदार हल्लीला नाही. पुढाऱ्यांनी किती काही करून द्या. शरद दादांच्या सोबत किती वर्ष काम करताय तुम्ही? मी पहिल्यापासून शरद दादा बरोबरच काम करीत आलेलो आहे. बरं, आता कोण दिलंय तुमच्या जागी त्यांनी उमेदवार? आता आमच्या जागी कमल शेळकंदे यांना उमेदवारी त्यांनी जाहीर केली. का त्यांना उमेदवारी जाहीर केली असेल तुम्हाला वाटतं? तर असेल आता यांचं पैशाचे आणि मोठे पैशावाले सगळे, आम्ही गरीब आहे म्हणून आम्हाला डावललं गेलं असेल. शरद सोनवणेंनी फसवणूक केली का दत्ता गावरेने केली? आता समाजच त्यांना दाखवून देईल कोणी फसवणूक केली, कोणी काय केलं काय नाही. ही मला काय कोणच्या टीका करायची नाही. तुम्हाला कोणकोणत्या पक्षाकडून ऑफर होत्या? मला सगळेच पक्ष म्हणत होते, बाकीचे म्हणत होते या, पण मला अपक्षच राहायचं होतं. आणि जी जनता माझ्याबरोबर आहे ती अपक्ष म्हणून मला स्वीकारणार किंवा मला म्हणजे भरवसा आहे. आणि मला डावलल्यामुळे आहे ना लोक दाखवणारच. मी ज्या लोकांची सेवा केली, त्या जनावरांची सेवा केली, त्यांच्यापर्यंत त्यांना सेवा दिली, ती माझ्याबरोबर आज आहेत आणि उद्या राहतील असे मी ठामपणे सांगतो तुम्हाला. समोरच्या काय जे उमेदवार आहे कमल शेळकंदे यांचं काय पाहिलं गेलं? म्हणजे पैसा का काय? ते तुमच्यापेक्षा त्यांची जास्त प्रचार प्रसिद्धीची ताकद जास्त आहे. काय होतं आता शेवटी पैशापुरं काही चालत नाही, थोडक्यात असं लोकांचं म्हणणं आहे. पण पैशाला लोक हे केलेली नाही, विकली जाती नाही. लोक जे करायचे तेच हे करणार आणि मला न्याय देणार लोक, हे मी आज ठामपणे तुम्हाला सांगतो. काय काय तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सोबत असता यांच्या? अन्याय झालाय? नाही बरोबर आहे ना, अन्यायच झालाय. मुळामध्ये पहिली गोष्ट ते काय लढवायच्या तयारीत नव्हते. त्यांना बळच सांगितलं का तुम्ही पंचायत समिती लढा, तुम्हाला तिकीट. आणि कुकुडेश्वर मंदिरात तिकडं जाहीर पण केलं ना ठामपणे. असं नसते ना, परत म्हणजे उभं राहायला सांगायचं, परत खाली स्वप्न दाखवायचं आणि परत खाली बसवायचं, हे चुकीचं आहे ना. आणि ही गोष्ट समाज कधीच मान्य करणार नाही. अशी पातारणा केली हो ना, समाज कधीच त्यांना मान्य करणार नाही. येतील का ते निवडून कमल शेळकंदे किंवा ते बाकीचे उमेदवार? नाही ते तर निवडून येऊ शकत नाही. इकडून यायचं तिकडं जायचं हे समाजाला मान्य नसते. त्यामुळे 100% आमचं शेट निवडून येणार आहे. काय सांगाल तुम्हाला? नमस्कार संदीप भाऊ. फुटबॉल यांचा फुटबॉल होतोय. फुटबॉल झालेलाच त्यांचा, ऑलरेडी त्यांचा फुटबॉल झालेलाच आहे. श्री क्षेत्र कुकुडेश्वराच्या प्रांगणात शब्द दिला आणि म्हणले माझा शब्द अंतिम धरला जातो आमदारांच्या बंगल्यावर, आणि समाजाच्या नावाखाली भाड खाली यांनी.
हो, माझी जाहीर टीका आहे. आणि आता मला धमक्यांना फोन, तुला मारू, तुला असं करू, तुला तसं करू. मी घाबरणारा नाही. झालं काय ते सविस्तर सांगा, काय झालं होतं? मी ओपन टीका केली एका बातमीत दत्ता गवारींवर. माणसं मध्ये घातली, मला फोन करतायत, तुझा खून होईन, तुझं असं होईन, तुझं तसं होईन. कोण करते फोन? आहेत आता काही नावं, येईल लवकर 2 दिवसात तुमच्या समोर. कशासाठी हे? समाजाच्या नावाने तुम्ही मतं मागता, कुकडेश्वराच्या प्रांगणात तुम्ही उमेदवारीचा नारळ फोडता शरदांच्या सौजन्याने, आणि ती उमेदवारी काही कारणासाठी बदलता का? तर उमेदवार साधे आहेत म्हणून. असं नाही ना, समाजाच्या नावाने तुम्हाला गरीब चेहरा लोकांमध्ये आणायचा होता, मग तो कशासाठी बदलला? काय कारण? काय कारण असेल? स्वार्थासाठी हे सगळं, स्वतःचे खिसे भरण्यासाठी राजकारण, समाजाच्या नावाखाली चोऱ्या. माझी जाहीर टीका आहे. कैलास नवलेला राजकीय वारसदारच नाही कोणी, काय व्हायचं ते होऊ द्या. जे कमल शेळकंदे त्यांची ताकद त्यांच्यापेक्षा जास्त असेल म्हणून कस काय ताकद जास्त आहे? अहो, ह्या माणसाने सेवा केली, अख्ख्या भागात माणूस आहे, अख्ख्या भागात पाया पडला, शूटिंग आहे सगळ्यांकडे. ह्या माणसाचं वर्चस्व कमी नाही ना. कुकडेश्वरच्या प्रांगणात हात जोडले त्यांनी समाजाला, समाज त्यांच्या मागे आहे आज. तुम्ही एकेकाळी शरद सोनवणेचं खूप कौतुक मी आहे. समर्थक आहे दादांचा, मी दादांचा समर्थक आहे. मग यांना खालच्या कार्यकर्त्यांना सांगून कुकडेश्वरच्या प्रांगणात नारळ का? तर गरीब म्हणून? दादा नव्हे, माझी जाहीर टीका आहे. चोऱ्या करायच्या थांबवा भागासाठी, भागाच्या नावावर समाजाच्या नावावर चोऱ्या करू नका. माझं जाहीर आव्हान आहे तुम्हाला. कोण करते चोऱ्या? हा, ते बघा ना, ते येत्या काळात तुम्हाला कळेल ना. येत्या काळात विजयाची नांदी असेल. ठामपणे आम्ही निवडूनच आणणार त्यांना. जेडपी गटासाठी काय होईल? जेडपी गटासाठी पण निर्णय आहेत आमचे. काय सगळेच पत्ते ओपन करायचे नसतात ना. आता छाननी आहे थोडीशी, वेळेनुसार उत्तरं दिली जातील. एखादा पत्ता तर दाखवा. नाही, वेळेनुसार 100% संदीप भाऊ तुम्हाला सांगू. सुनीता बोरडेंचं पाटलं जड आहे का देवराम लांडेच्या सून पाहिजे? देवराम लांडेचा कसं काय? आहे ना जड. सगळे लोक म्हणतात सुनीता बोरडे. असं कसं काय होईल? 25 वर्ष काहीच केलं नाही. अहो, 5-25 पुढारी एका बाजूला गेले म्हणून भाग बदलत नाही. सामान्य माणसाच्या, सामान्य जनता आहे. 5-25 जण इकडे तिकडे गेले म्हणून असं काहीतरी होतं का? आता पुढार समाज आहे तो. मतदान पुढार अवलंबून राहिलेलं नाही. सर्वसामान्य लोकांना समाज आहे, करायला समाज न्याय लागलं. करणार. तुम्ही समाजामध्ये 5-25 काय जण चालतंय, एका बाजूला काय पांगले म्हणून काय समाज पांगला काय? नेते आहेत म्हणजे त्यांच्या मागे लोक असतील. नाही ना, कसं काय? तुम्हाला कोण खातो? इकडून तिकडे उड्या मारता, देवराम लांडेवर राजकारण करता. तुम्ही नाही उड्या मारीत का? तुम्ही टना उड्या मारायच्या रात्रीचे पहाटे 5-5 वाजेपर्यंत, फक्त समाजाच्याच नावाखाली बदनाम्या करायच्या. विकास करायचा आहे तर आता दुसरा बदल केला पाहिजे असं म्हणतात. बदल करायचा, देवराम लांडेचा असेल तर बदल पाहिजे होता, पण आता सुनबाई सुशिक्षित आहेत. विचार करू, छाननी होऊ दे, सगळ्या गोष्टी वेळेनुसार बाहेर येतील. ठाम आहेत ना आम्ही, समाजाच्या मागे ठाम आहेत. ज्या माणसाने कधी मराठा समाजावर राजकारण केलं नाही त्याला तुम्ही पाण्यात पाहायला लावता. कशासाठी राजकारण? राजकारण नाही तर काय मग? नुसतं आदिवासी करतात. तेच मग तुमच्या समाजाला कुठं काय असं विकास माझ्या समाजावर कधी टीकाच नाही केली. टीका दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा. माझी काल जाहीर बाईट आहे. देवराम लांडेंनी मराठा समाजाच्या विरोधात टीका दाखवा आणि 1 लाख रुपये जाहीर मिळवा. समाजापुढे बोलतोय मी. शेतकऱ्याला त्रास नाही देते. काय होतं का, ही माणसं 200-300 रुपये रोजाने कामाला जाणार आहेत. ह्या माणसांना जर 100 रुपये खिशातून काढले तर दुकानातून काहीतरी वस्तू मिळणार आहे. ह्या माणसांचे पैसे जर 2-2 महिने 4-4 महिने जर अडकले तर हे काय करणार? त्याच्यासाठी तोच प्रकार अवलंबावा लागणार ना. काय होतं, मी तुमचं काम केलं म्हणून मी तुमचा, असं नाही होत ना. समाजाच्याही काही गोष्टी आहेत ना, काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या आहेत. पण तुम्ही उड्या मारलेल्या चालत आहेत, फक्त त्यांनी उड्या नाही मारायच्या. डब्बे फक्त वाटतात, बाकी काहीच करत नाही. स्टीलचे दिले, तुमच्यासारखे प्लास्टिकचे नाही दिले. हे पण डबे वाटतात का? वाटले ना यांनी प्लास्टिकची? हो, स्टिकर टाकून प्लास्टिकचे वाटले. जाहीर आव्हान आहे माझं. अजून एक मुद्दा. आम्ही स्टीलने स्टील दिले. काय समाज आमचाच आहे ना. आम्ही हृदयापासून आम्ही काय डबे देऊन करायचं? विकास होतो. नाही होत ना. बनकर पाटलाला पाठवायचे डबे देऊन. अहो, नाहीतर कंचा इथून मागचा निवडून आलाय आणि त्यांनी कंचांनी मजुरीची बंद केली. मजुरीचा ही जुनी परंपरा मजुरी चालू आहे. मी तुमच्या घरी कामाला आलो म्हणून, मी आता एक व्यापारी आहे फुलांचा, आणि मी तुमच्या कांद्याचा वावर बांधायला आलो म्हणून मी काय असं हे झालो का? समाज कामाला जातोय, हे काय वाया आहे का? काही स्वतःच्या पोट भरण्यासाठी जातोय ना, त्याला काय पर्याय नाही.
पर्याय नाही. देवराम लांडेंनी पर्याय केला पाहिजे ना. काय पर्याय करणार? MIDC होती का इकडं आपल्याकडं? काय पर्याय करणार? संदीप भाऊ चारित्र्य संपन्न माणसावरच टीका होती, त्यात काही बदल नाही. आणि फार निर्णायक समाज असेल हे आजच सांगतो तुम्हाला. अजून एक म्हटलं जातं का 25 वर्ष यांच्या घरात सत्ता आहे. अहो 100% सत्ता असू द्या, चालले त्यांचं चालले. 25 वर्ष सत्ता आहे. 100% सत्ता असू द्या. काय असतं का पहिलीपासून 10वी पर्यंत पोरं शाळेत जातात. आता विकास ते त्यांच्या दृष्टीने, आता देवराम लांडेंचं शिक्षण कमी आहे किंवा काय, आता सुनबाई सुशिक्षित आहेत, आता व्हिजन मांडणारं नेतृत्व आहे. देऊन बघू. 4-5 वर्ष सत्ता दिलीच ना, 2 वेळा दिली, ते अनेक 10 वर्ष राजकारणात दिलीच ना. समाजाने विश्वास ठेवला, एकदा ठेवून बघू परत सुनबाईंवर, बघू काय होतंय ते. एकाच घरात. अहो मी काय म्हणतो, घरात हे राजकारणासाठी घरच्यासाठीच उड्या इकडून तिकडे मारतात ना. हे एवढेच जातीवंत होते ना, जागेवर थांबून अपक्ष भरून लढायला लागत होतं. तेव्हा समाज आमच्यासारखी माणसं मागं असती. चला तुमचा खरंच विरोध आहे, आम्ही तुमच्या मागे. रात्री जो काय प्रकार घडला रायगड बंगल्यावर, ते काय आता सगळंच आता येईल समोर, व्हिडिओ शूटिंग येतील. थांबा जराशी. अँटी चेंबर मध्ये प्रवेश सगळे माझ्याकडे नाही ते काय सार्वजनिकच आहे ना. नाही ना. अँटी चेंबर मध्ये प्रवेश आहे 3च माणसांमध्ये एका व्यक्तीचा. माझ्याकडे फोटो आहे. कोण आहे? कोणत्या पक्षाचं आहे सांगा. चाल वेळ पक्ष कोणता आहे त्यांचा? राष्ट्रवादी. वेळ येईल अँटी चेंबर मध्ये तुम्ही जर हे घेता, मोरक्याचा पहिला हे घ्या, प्रवेश घ्या पक्षामध्ये. अरे कशासाठी देवराम लांडेला बदनामी करायची? ते तर बाहेर म्हटलं विकास कामासाठी आलं. अहो मी सांगतो ना तुम्हाला, मी शाश्वत बोलतो. मला काय करायचं चोऱ्या करून? मी शाश्वत बोलतो ना. अँटी चेंबर मध्ये तुमचा दादांच्या समेत प्रवेश आहे. फक्त जगाला दाखवायचं का मी धुतल्या तांदळाचं आहे. कशासाठी? समाजासाठी लढताना छातीवर लढा ना, मरू द्या, काय व्हायचं होऊ द्या. एखाद्या बाईला अपयश येईल, थांबायचं, जातील 5 वर्ष परत माग, समाजाला जाण राहील ना. संदीप भाऊ धन्यवाद. छान होऊ द्या. तुम्हाला इथून पुढं सगळं काही एकदम असं ब्रँड पाहायला भेटेल. आता टीका होईल तुमच्यावर. हो दे ना टीका. अहो टीका कोणच्या होत नाही. टीका होत ना. मी वाचले कमेंट वाचले तुमच्याबद्दल, काय वाईट येतात कमेंट येणारच ना. चांगल्या माणसावर टीका होती, खरं बोलण्यावर ते लोकांना अडवलं जातं. आता मग मला मारायचे धमके आहेत, मग काय करायचं? चला धन्यवाद. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.